द्वारका टू उज्जैन। आता द्वारका रेल्वे स्टेशनचं हा बघा मित्रांनो आकर्षण खूप आहे। आणि हे बघा मित्रांनो 1 तास आहे, त्यामुळे आपली पब्लिक काय टाइमपास करते आहे तर सर्वजण आता लुडो खेळतात हे बघा। तर 3 1 2 3 तिन्ही कंपार्टमेंट आपलेच आहेत। हॅलो गाइस, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। गोरखपुर टू ओखा एक्सप्रेस बघा। B3 आपला कोच आहे, आपला सामान आला आहे। चला अहमदाबाद मध्ये चला पापडा काकडा समोसे समोसा जॉनी जॉनी यस पापा ढोकला ढोकला पापडा ये देखो केला सर्व पोरं पुन्हा एकदा खेळायला लागलेत पत्त्याने हे बघा। गेले पैसे गेले, आम्ही सगळे पैसे गेले, कंगाल झाला। आपला थाळे आणि काय बोलाय कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरी रोटी थाली मागवलेली भाई। चला नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी भाविक पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती। आणि मित्रांनो आज आपला पुन्हा एकदा प्रवास असणार आहे। तर आजचा प्रवास असणार आहे द्वारका टू उज्जैन। आणि आता आपली रात्री 12ची ट्रेन आहे आणि ती उद्या पोहोचणार आहे 4:30 ला संध्याकाळी। तर बाकी ही सर्व आपली मंडळी हे बघा इकडे हे बघा, सर्वजण आता बॅगा उतरवल्यात, सर्वजण गाडीने आलोय, बॅगा उतरवल्यात। तर मित्रांनो तुम्ही द्वारका रेल्वे स्टेशन जर बघितलात तर द्वारका रेल्वे स्टेशनचं हा बघा मित्रांनो आकर्षण खूप छान अशी इंजिन बनवलेली बघा। इंजिनचा जो डब्बा आहे तो बनवलाय, खूप छान वाटतंय। फोटो विटो खूप छान येतात आहेत आणि आता पण रात्री आहे तरी पण बघू शकता किती छान वाटतंय ते। तर चला आता जाऊया आपण, सर्व मंडळी आपली आता होती ते सर्व आतमध्ये गेलेत आणि आपण पण जाऊया चला। तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला खूप धमाल बघायला भेटणार आहे, खूप धमाल मस्ती होणार आहे, कारण आपला पूर्ण आता 12 ते उद्या 4:30 संध्याकाळपर्यंत प्रवास असणार आहे। त्यामुळे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल तर आपली जी पब्लिक आहे कसली धमाल करते। तर चला जाऊया आपण आणि धमाल करूया, लेट्स गो। तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहोत द्वारका स्टेशनवर आणि सर्व मंडळी आपली इथे बसली आहे, हे बघा इथे सुद्धा बसली आहे। आणि मित्रांनो आपल्या ट्रेनचा नंबर आहे 15046 आणि आपली ट्रेन जाणार आहे ओखा टू गोरखपुर एक्सप्रेस। आणि मित्रांनो आपल्याला उतरायचं उज्जैनला। द्वारकाचा कोड आहे DWK आणि आपली ट्रेनचं टायमिंग आहे 12:05 आणि आत्ता वाजलेत आहेत 11। तर अजून 1 तास आहे। लवकर आलेलो कारण नंतर आपल्याला रात्री रिक्षा भेटणार नाही म्हणून लवकर आलेलो। आणि बाकी सर्व मंडळी आपली इकडे बसली आहे आणि हे बघा मित्रांनो 1 तास आहे, त्यामुळे आपली पब्लिक काय टाइमपास करते आहे तर सर्वजण आता लुडो खेळतात आहेत हे बघा। सर्वजण लुडो खेळतायत, इथे सुद्धा खेळतायत, तिकडे सुद्धा खेळतायत, ते बघा तिकडे सुद्धा एक ग्रुप झालाय, सर्वजण लुडोनी खेळतायत आणि फुल टाइमपास चालू आहे। चला हे बघा इकडे सुद्धा बसलेत आहेत। तर मित्रांनो रात्रीचे वाजले 12:30 आणि ट्रेन 10 मिनिटं लेट आली आणि आता निघालोय। थोडी गडबड होती त्याच्यामुळे व्हिडिओ करू शकलो नाही, तर आता व्हिडिओ करतोय। हे बघा ते मंदिर बघा खूप छान आहे, हा बघा हा बघा। तर फायनली आपण द्वारका सोडले आणि आता प्रस्थान करतोय आपण उज्जैनसाठी। आपला कोच आहे B3 पुन्हा एकदा, तर स्लीपिंग कोच आहे हा बघा, तर AC स्लीपर। तर मित्रांनो हा बघा आपला कोच आणि ही सर्व मंडळी आपली। तर हा पूर्ण 1 ते पूर्ण 8 पर्यंत हा आपला कोच आहे पूर्ण। हे हा पूर्ण कंपार्टमेंट, नंतर मग हे बघा ही पण सर्व आपली मंडळी, हा बघा हा पण आपला कंपार्टमेंट आहे, नंतर मग हा एक हे बघा इथे पण सर्व आपलीच मंडळी। चला हे पण सर्व आपली मंडळी, हा पण आपलाच कंपार्टमेंट आहे। तर 3 1 2 3 तिन्ही कंपार्टमेंट आपलेच आहेत। तर चला आणि बाकीची मंडळी पहिल्या B2 आणि B4 मध्ये आणि आम्ही B3 मध्ये।
तर जरा बाकीच्यांजवळ नंतर भेटवतो. आता सध्या आराम करूया. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि मित्रांनो आता वाजले सकाळचे 7:45 आणि आपण पोचलोय चंडलोंडियाला. चंडलोंडियाला पोचलोय आणि पुढचं स्टेशन असणार आपलं अहमदाबादच्या अगोदरचं स्टेशन आहे आणि याचा कोड आहे CLDY. आणि बाकी सर्व मंडळी आपली बघा आता इथे ब्रश करते आहे जायचं आतमध्ये. आणि ह्या चंडलोंडियाला फक्त 2 मिनिटाचाच होल्ट आहे आणि ट्रेन आपली 10 मिनिटं लेट झाली. ट्रेनचा टायमिंग होता 7:32 आणि ट्रेन पोचले 7:45. 10 ते 15 मिनिटं थोडी लेट आहे ट्रेन, पण ठीक आहे चालतं ओके मध्ये. आणि रात्री जे झोपलोय तो आता डायरेक्ट सकाळीच उठलोय आहे आणि अजून आपली पब्लिक उठलीही नाही. तर चला जाऊया. आणि हे बघा एकदा आणि हे बघा मी येथील दादाचा सगळे ब्रश करतायत. तर चला आपण पण जाऊया, ब्रश करूया, फ्रेश होऊया, नंतर भेटूया. नाही पहिला दाखवतो आपल्या कोचमध्ये सर्वजण झोपले ते दाखवतो. चला. तर हा बघा मित्रांनो, हे बघा आपली सर्व मंडळी झोपली अजून. केतनदा इकडे हे बघा राजू उठलाय, चाय पितोय राजू, चाय प्यायला. हे बघा इथले पण उठलेत आहेत आता, इथले जे गेलेत. हे बघा नीलू सुद्धा उठलाय. गुड मॉर्निंग. हे बघा दादा ते पूर्ण फ्रेश झाला एकदम मस्त की चकाचक. गुड मॉर्निंग. आणि आपल्याला सीट भेटलेली साईड अप्पर, ही साईड अप्पर, नीलू साईड भेटलाय. हा बघा कोलगेट करत करत गाव फिरतोय. आणि आपली ट्रेन सुटली सुद्धा. 2 मिनिटाचा होल्ड होता तो संपलाय. 2 मिनिटानंतर सुटली आपली ट्रेन. चला आता निघूया अहमदाबादला. अर्ध्या तासानंतर अहमदाबादला पोहोचणार आहोत. तर चला जाऊया आपण पण फ्रेश होऊया, फ्रेश होऊन भेटतो. गो. हेलो गाइस. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चलो हाय. हॅलो मित्रांनो. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आता पोचलोय आपण अहमदाबादमध्ये. अहमदाबादमध्ये पोचलोय आणि काहीतरी खाण्यापिण्यासाठी बघतोय. बघा हे बघा ही आपली ट्रेन आहे गोरखपूर तो ओखा एक्सप्रेस. हे बघा B3 आपला कोच आहे, हे B4 आहे, हे B2 आहे. आणि बाकी काय घेत आहे रे? समोसा बिमोसा. गुजरात में वडापाव. अरे हा गुजरात में वडापाव. मुंबईला राहून राहून वडापाव करायला शिकले वाटतं. तर चला मित्रांनो जिलेबी फाफडा बघतोय. जिलेबी फाफडा. हो जिलेबी फाफडा आहे क्या? जलेबी फाफड़ा नहीं है, बम्बू वड़ा समोसा गरम है सब. ओके. तर जिलेबी फाफडा नाही बोलते. समोसा कचोरी बिचोरी आहे सगळं. समोसा कचोरी बिचोरी आहे, जिलेबी फाफडा नाहीये. हा बघा तिथे समोसा कचोरी वडापाव गरम आहे का? समोसा हे असं चपाटलेला आहे समोसा. तिकडे समोसा बरा होता. अरे गुजरात अहमदाबाद मध्ये आणि जलेबी फाफडा नाही आहे. आता मुंबईला जा वडापाव भेटेल सर्वकडे. गरम गरम. A few minutes later. तर चला मित्रांनो हे बघा आपला सामान आला आहे. चला अहमदाबाद मध्ये चला पापडा काकडा समोसा खाओ खाओ. हे बघा इथे समोसे. समोसा जॉनी जॉनी. येस पापा. अरे बंद कर ना. लय लय बार आमने बोलता लिखते ठीक है भाव. आमच्या बहिणीचा 15,000 चालला. अहमदाबादचा समोसा. समोसा ढोकला ढोकला फाफडा ये देखो केला. गंगाजल. चला चला ए बरोबर. तर मित्रांनो आता आपण ढोकला टेस्ट करूया. एक उठावला संपला. वाह वाह यमी. वाह वाह वाह. मग काय
ठीक बा बिटवा काला काला परा कैसन बा. चला मित्रांनो तर समोसा खाऊया. कसा आहे समोसा, कसा आहे? भरला ना गाडी ह्याच्यात मस्त आहे. ह्याच्यात नाही भरलेली आपण गाडीत ते कोणाशी उठवता हे बघा मित्रांनो अनबॉक्सिंग झाले पापड्याची. माझं खायला सुरुवात केलाय. अंगार जाऊन झोपलो त्याच्या. कपडा बघूया कपडा टेस्ट करा, टेस्ट पापडा सांगा कसा झालाय पापडा. तुझं पहिल्यांदा खातो अहमदाबादचा फाफडा खापडा आईस्क्रीमच्या कोणासारखा लागतंय मस्त लागतं. तर चला मित्रांनो आता आपण टेस्ट करूया खा खरा. पहिला 0.6 मध्ये करूया. एकदा खा खरा. तर मित्रांनो हे बघा सर्व पोरं पुन्हा एकदा खेळायला लागलेत पत्त्याने. हे बघा हे बघा इथे एक आणि इथे सुद्धा खेळतात आहेत. हे बघा हे विराट पाऊशे बाजूला. हे बघा इथे सुद्धा अजून एक गेम बसणार आहे बघा. आणि अजून मंडळी त्या कोच मधली इकडे सुद्धा आली आहे. तर नमस्कार मित्रांनो आणि आत्ता वाजले सकाळचे 9:31 आणि आपण येऊन पोहोचलोय आहे आनंद जंक्शनला. आणि आनंद जंक्शनचा कोड आहे ANND. आणि मित्रांनो ट्रेन परफेक्ट टायमर पोहोचली आहे. तर आपण बघितलं वडोदराला थोडी लेट होती पण आता ट्रेन टायमवर आहे. आणि आता बसलोय सर्व आलोय जरा बाहेर आलोय. बाहेर जरा बरं वाटतंय, गरम गरम वाटतंय. आतमध्ये थोडं जास्त थंड वाटतंय पण आता ऊन लागेल तसं मग एकदम कम्फर्टेबल होऊन जाऊ. आणि बाकी सर्व आपली मंडळी आतमध्ये आता मस्त पत्त्याने खेळते, एन्जॉय करते. सर्वांची झोप मस्त झाली आहे. रात्री थोडं लेट झालेलं पण ओके आता सगळं. तर चला आपण पण जाऊया कोचमध्ये सर्वांना दाखवतो. हा बघा व्हायला कुणाल शेठ काय बोलताय. हा बघा पुरुषोत्तम बाय. तर मित्रांनो आमची ट्रेन एका ब्रिजवरनं जाते आहे आणि हे बघा इथे आम्हाला मूर्त्या दिसतात आहेत. तर पाण्यामधनं बाहेर काढलेल्या मूर्त्या आहेत. बहुतेकांच्या नदी क्लीन करतात आहेत हे बघू शकता. आणि ही बघा हे कोणते रिव्हर आहे. 128 128 141 168 110. आणि इकडे आपल्या पब्लिक अजून गेम चालू आहे. 1 2 3 तिन्ही पण कंपार्टमेंट आमचेच आहेत. रात्री पण बोललो तर मस्त एन्जॉय करतात सर्वजण. 7.5 करोड. तर मित्रांनो आता आपण पोचलोय बघू शकता छायापूरला पोचलोय. इथे ट्रेन लागली आहे. 2 मिनिटाचा होल्ट आहे इथे पण. आणि छायापूरचा कोड आहे CYI. तर चला. आणि इथे सर्च टीम सुद्धा आहे बघा पोलिसांची. आणि मस्त आहे की. आणि मित्रांनो आता ऊन सुद्धा आलंय, कडक ऊन आलंय. आता वाजले 10:15 आणि आपल्या ट्रेनचा टायमिंग होता 10:10चा. 10:15 वाजलेत आहेत. 5 मिनिटं ट्रेन लेट आहे. तर चला जाऊया आता ट्रेनमध्ये कारण ट्रेनचा होल्ड 2 मिनिटाचा आहे. तर चला जाऊया. आणि हे बघा तिथे सुद्धा आहेत. कोणाला तरी पकडलं नाही तिथेनी हे बघा. तर चला जाऊया मित्रांनो नेक्स्ट स्टॉपला भेटतो डायरेक्ट. तर मित्रांनो आता दुपारचे वाजलेत 12:15 आणि आता नेक्स्ट स्टॉप कोणता आहे आपला. नेक्स्ट स्टॉप रतलाम. आपली ऑर्डर येणार आहे, जेवणाची ऑर्डर केलेली आहे. हा तर जेवण मागवलंय आता सर्वांसाठीच. आणि आता जेवण आपल्याला नेक्स्ट स्टॉप म्हणजे रतलामला. तोपर्यंत सर्वजण आता बसलेत आहेत आणि दादा अजून ऑर्डर करतोय आहे. हा बघा अवेलेबल आहे. छास पण अवेलेबल आहे. दोघंजण कंटिन्यू ऑर्डर मारतात आहेत बघा. आणि इथला गेम आटपलाय. आणि इथे बघू शकता आपली व्हिडिओ टाकली आहे तर बघतोय 7 करोड 7 करोड. चला हे बघा. आणि इथे फक्त अजून एक गेम चालू आहे. हा टेबल ओके. अजून गेले पैसे गेले, आम्ही सगळे पैसे गेले. कंगाल झाला.
7 करोड. हो बघा आम्हाला बसायला नाही, आम्ही जुगाड केलाय बघा. टोप आहे, टोप जेवणाचे त्यावर बसलोय. आणि फक्त आपला एक पण डॉक्टर नाही. आणि हे बघा ते सुद्धा बसलेत. चला बघा अजून मेंबर आलेत आपले. स्माइल बघा, स्माइल. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय रतलम स्टेशनवर. आणि बोला जेवणाची तयारी. तर मित्रांनो फायनली आपली मध्य प्रदेशमध्ये एंट्री झाली आहे. आणि हा आहे रतलम स्टेशन. रतलम स्टेशनचा कोड आहे RTM. आणि मित्रांनो आता आपण ऑनलाईन जेवण ऑर्डर केलेलं. तर हे बघा आपला जेवणवाला आलाय. कोण आहे? आपलाच आहे. हा तर मित्रांनो हे बघा आपला जेवण आला आहे. तर दादा काय काय मागवलेलं आपण? आम्ही बाबराकडून 11 थाळे आणि काय बोलाय कोल्हापुरी, व्हेज कोल्हापुरी रोटी. बघा एवढं सगळं मागवलंय. खूप सारे प्लेट आहेत. तर मित्रांनो हे जेवण आहे. तर हे दुसरे आपल्या कंपार्टमेंटचं आहे. आणि आपल्या कंपार्टमेंटचं आहे ते जेवण. आणि मित्रांनो जसं आम्ही मध्य प्रदेशमध्ये एंट्री केली तसंच पाऊस लागायला सुरुवात झाली आहे. गुजरातमध्ये अजिबात पाऊस नव्हता आणि मध्य प्रदेशला पाऊस लागतो. बघू शकता इथे पूर्ण ओलआउट आहे. हा बघा पूर्ण ओलआउट आहे इथे. हा बघा पूर्ण प्लॅटफॉर्म पण भिजलेलं आहे. येताना तुम्ही बघितलं असाल मध्ये आम्हाला पाऊस सुद्धा भेटलेला. आणि हा बघा आता आपले हा आपले का 11 थाली हो गए. हा 11 थालीवाला म्हणजे हा आपला जेवण आहे. तर हा आपल्या कंपार्टमेंटचं जेवण आलंय. तर चला मित्रांनो आता जेवणामध्ये काय काय असणार आहे ते तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर हा स्टेशन आहे मित्रांनो खूप मोठा होता. आता मागचा स्टेशन गेलेला तो 2 तास अगोदर गेलेला, 2 ते 2.5 तास अगोदर. त्याच्यानंतर आता स्टेशन आलाय. तर हे बघा काय वाटतंय आता खूप टाइम नंतर खाली उतरायला भेटलाय. चला तर अजून 2 तास राहिले. 2 तासामध्ये आपण पोहोचणार फायनली उज्जैनमध्ये. हे बघा विनायकदा अजून दादा बाकी त्यांनी मागवलंय जेवण. आणि हे यांचं जेवण आलंय. हे तुम्ही काय मागवलंय जेवण? थाली मागवलेली भाई. चला आणि 8 थाल्या मागवल्यात. आणि आपलं किती आलंय जेवण? एवढं आलं आपल्याला. 11 झालेत ना आपल्या? 11 झालेत ना? 11 झाले. तर हा बघा आमचं जेवण आलंय. दादाने उचललंय बघा 11 राईस प्लेट आहेत. तर चला जाऊया आता जेवणार आहोत आम्ही. तर चला आता बघूया आपण आतमध्ये जाऊन जेवण काय आहे. लेट्स गो. तर मित्रांनो आता इथे जेवण वाटप होते. हा बघा यांची झोप झाली काय? काय काय वाटतंय? जेवण आलंय. जाम भूक लागली, नशीब आलं आता काय करायला. कधी जेवतो असं झालं. तुम्ही काय मागवले केतनदा? रोटी 4 आणि कोल्हापुरी. कोल्हापुरी. चला हे बघा आता जेवणचं वाटप होतंय. चला भांडारा लागलाय, भांडारा जेवायला या. कृष्ण दादा काय मागवलंय तू जेवायला? व्हेज थाली आणि व्हेज कोल्हापुरी. हे बघा थाली आणि कोल्हापुरी. तर आपण पण थाली मागवली आहे. तर मित्रांनो आता आपली थाली आली आहे आणि बघूया ओपन करून थालीमध्ये काय काय आहे. तर हे बघा मित्रांनो आपल्याकडे 2 लाडू. नंतर मग ही कसली भाजी आहे? ही बुंदी आहे. नंतर मी डाळ आहे म्हणजे पनीरची भाजी आहे. इथे फरसाणची भाजी आहे. इथे कांदा आहे
आणि ह्याच्यामध्ये चपात्या आहेत, सोबतच आपल्याला एक चमचा सुद्धा भेटतो, नंतर मीठ, थोडं स्वीट आहे आणि इथे लोणचा सुद्धा आहे. तर एवढं सर्व आहे. हा बघा एलू, टेस्ट केलं जेवण कसं आहे? मित्रांनो जेवण मस्त आहे. तर चला मित्रांनो जेवण घेऊया, मग जेवल्यावर तुम्हाला भेटूया. कसं आहे जेवण? एक नंबर. बघा सर्वांनी, बहुतेक सर्वांनीच थाल्या मागवलेत. रतलामी तिखा या रेस्टॉरंट मागवलेलं आहे. रतलामी तिखा. हे बघा हे इकडे वरती. अरे दाल खिचडी पण कडक झाली आहे. अजिंक्य कसं जेवण आहे? थाली पण एक नंबर आहे. एक नंबर आहे थाली. बघा चला जेवायला मंडळी. तर मित्रांनो आता आमचं जेवण झालंय. खूप छान जेवण होतं, खरंच खूप छान जेवण होतं. आता जेवणावरती कॉम्प्लिमेंटरी आपल्याला भेटलाय छास. तर हा बघा मित्रांनो छास भेटलाय. काय दादा छास कसा होता? एक नंबर. कसा वाटलाय? ती बाबू तिकडे सर जबरदस्त बटर मिल्क हे हाय ते घाय चला या छास प्यायला. तर मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे उज्जैन महाकालेश्वरच्या नगरीमध्ये, उज्जैनमध्ये. तर ही सर्व मंडळी आपली आणि ट्रेन झाली आहे 10 मिनिटं लेट. हे बघा वाजलेत आणि हे बघा चला उज्जैन. त्याला सर्वजण मंडळी बॅगा घेतल्या आहेत, सर्वांनी आपापलं सामान घेतलंय, निघालेत. तर चला हे बघा हे घेतला ते धरू. चला आणि सर्वजण निघालोय. मी आणि दादाने धरली ही बघा ही मोठीवाली बॅग. तर चला जाऊया आता बाहेर. कसा झाला प्रवास? चला आता इथून जायचा रूमवर डायरेक्ट. तर मित्रांनो स्टेशनच्या वरून रिक्षा केलाय मी. हे बघा हे रिक्षा आहेत आणि इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा आहेत. हे बघा हे इलेक्ट्रिक रिक्षा सुद्धा आहेत आणि एक दोन हे डिझेलवाल्या आपल्या त्या CNG वाल्या सुद्धा रिक्षा आहेत. आणि आमचा रिक्षावाला बघा एकदम त्याची केस बघा डेंजर वाटतंय. हे बाल असली आपके बघा हे केस खरोखरचेच बोलतोय. बघा आणि बॅगा टाकल्यात आपल्यावरती. तर चला मित्रांनो निघालोय आपण स्टेशनवरून फायनली. बघा आपली आहे CNG वाली रिक्षा. हे काय बोलते केसा असलेत की नकली आहेत? रतीच्या घराची आहे. आणल्या करते ते मला आणल्या.